नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर यांची आवली तू होतीस म्हणून ही कादंबरी आणि आज भाग 13वा. तुकोबा, तुम्हास देव भेटला नाही का वा? मंदिरात मांडी घालून खांबाला टेकून विठ्ठलाकडे बघत विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या तुकोबाला समोर बसलेल्या 4-5 जणातल्या एकाने विचारलं, भेटतो की? भेटतो का वा? माणसातला चांगुलपणा म्हणजे देव आहे ना काका? नाही, तसं नाही तुकोबा. हा विठ्ठल कधी भेटला? परवा कुठे? माझ्या दुकानी. काय खरं सांगतोय काय? कसं काय आला तो? पालखी घेऊन आला. पालखी कोणाची? कुठून आली पालखी? पंढरपूरहून. तर मग त्यो असाच दिसत होता का? गाभाऱ्याकडे बघत एक जण म्हणाला. नाहीतर? तर मग तुकोबा, तुम्ही ओळखलं कसं? काहीतरी खूण सापडतेच ना. तुम्हाला कुठली खून सापडली? यावर तुकोबा चुप्प राहिला. बोला की तुकोबा. जनहो, ही अध्यात्माच्या पाऊलवाटेवरची भेट होती. पाऊलवाट कसली जनहो, ही तर पांदण आहे, दगड धोंड्यांनी सजलेली, पण तरीही सुंदर, हवीशी वाटणारी पांदण. तुकोबा, काय बोलताय काय कळना बघा. ती प्रचिती असते, शब्दात नाही सांगता यायची. नाही, सांगा ना तुकोबा, विठ्ठल कसा दिसला? त्याचं दिसणं शब्दात नाही पकडता येत. खरंय तुकोबा, तुमची भक्ती मोठी. नाही, तसं काही नाहीये. आम्हाला बी यायचंय तुमच्या संकट. कुठं? विठ्ठलाकडं, पांदणीतून. हसला तुकोबा. विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला. त्याच्या संग इतरही म्हणायला लागले. साऱ्यांचे डोळे मिटलेले. हातांच्या टाळ्या आणि ओठांवर विठ्ठल नाव. तुकोबाची विठोबाप्रती तल्लीनता आणि लीनता पराकोटीला पोहोचलेली. त्याच्या मिटल्या डोळ्यातही सावळा विठ्ठलच. विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता डोळे पाझरायला लागले. तुकोबाचं आणि विठ्ठलाचं नातं वेगळं होतं. त्या नात्याचा रंग वेगळा होता, पोत वेगळा होता. त्यांच्या नात्याचा रंग आत्ता ह्या क्षणी ओला होता, अधिक गडद होत जाणारा. गाभारा धुपानं भरून गेलेला आणि दीपांनी उजळून निघालेला. विठ्ठल फुलांनी हारांनी सजलेला आणि सभामंडप विठुरायाच्या गजरानं निनादून गेलेला. सगळ्यांच्या काळजात विठ्ठल सामावलेला आणि त्या अनुपम स्थितीचे साक्षीदार होते मंदिरातले खांब, मंदिरातल्या कमानी आणि खुद्द साक्षात विठ्ठल. कोणीतरी घरी जिजाईला ही बातमी सांगितली. जिजाईचा राग मनात मावेना. या बुवाला जेवढा मी घराशी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतेय तेवढा हा बुवा सुटतो, अगदी मोकाट सुटतो. तिचा आनंद, तिचं समाधान क्षणार्धात लोप पावलं आणि नारायणला कडेवर घेऊन ती तीरासारखी घराबाहेर पडली. क्रोधानं पेटलेल्या जिजाईनं मंदिरात पाय ठेवला तेव्हा सांज झाली होती. बुवा! तुकोबा भक्तिरसात बुडालेले. जिजाईचं येणं त्यांच्या गावीही नव्हतं. इतरांनी मात्र हळूहळू डोळे उघडले. बुवा! जिजाईनं आर्तपणे साद घातली. तिचं मन खूप दुखलं होतं. आपल्या संसारासाठी, आपल्या घरादारासाठी, लेकराबाळांसाठी तिचा जीव तुटत होता. तुकोबानं घरातल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं, पोराबाळांची काळजी घ्यावी, घरात काय हवं नको ते बघावं. मामाजी गेले, आता घरातला कर्ता पुरुष तुकोबाच. त्यामुळे कर्त्या पुरुषासारखं त्यांनी वागावं असं जिजाईला वाटणं गैर नव्हतं. आणि ह्या साऱ्या चिंतेपायी तिची चिडचिड व्हायची, तिला राग यायचा. समजुतीनं तरी ती किती वागणार? आणि म्हणून आत्ता रागानं धुमसत ती तुकोबा पुढे उभी होती. तिने घातलेल्या साधेला तुकोबाकडनं अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. मग तिने त्यांना गदा गदा हलवलं. कडेवरून बाजूला ठेवलेला नारायण रडत होता. तुकोबा भानावर आला.
पण हळूहळू भानावर येण्यासाठी त्याला प्रयास पडले. त्याचा भावविभोर चेहरा, भाऊक ओले डोळे याचा जिजाईवर काहीही परिणाम झाला नाही. जिजाई, तू इथे? आता तुम्ही माझा सांगाती असल्यावर तुम्ही तिथे मी असणारच ना बुवा. आपल्या रागावर काबू ठेवत, मनातलं दुःख दडवून ओल्या डोळ्यांनी बघत भिजल्या आवाजात जिजाई म्हणाली. पुन्हा जरा थांबून तीच म्हणाली, बुवा कवा धरणं घरचे निघाला? किती वाट बघावी माणसानं? सांगा ना, किती वाट पाहायची? सूर्य घराकडे परतला, चंद्र आभाळात उगवला, तरी तुम्ही इथेच. जिजाई, निवद घेऊन आलो आणि इथेच रमलो बघ. विठूच्या संगतीत वेळ कसा जातो कळतच नाही. तुमचा वेळ ह्या काळ्याच्या संगतीत चांगला जातो, पण तुमच्या बिगर आम्ही कसं राहायचं ते सांगा. आम्हाच कोणी नाही ना बुवा तुमच्याशिवाय. काला खाल्ला तेव्हापासनं पोटात काही नाही. तुमची वाट पाहून थकली लेकरं. बाबा बाबा म्हणतायत. तुम्ही जर असे सारखे सारखे इथं पडून राहाल तर आपल्या संसाराचे 3-13 वाजतील ना बुवा. जिजाईचा आवाज भरून आला. हे बघ जिजाई, काळजी करू नकोस. तो आहे ना सगळं बघायला समर्थ. तो काय बघतोय हो बुवा? काय बघतोय सांगा ना. दगडाची मूर्ती आणि डोळ्यांच्या खाचा? अरे जित्या जागत्या माणसांना दूर करता आणि त्या दगडाला जवळ करता. दगडावर डोकं आपटून शेवटी कपाळ मोक्षच की. नाही जिजाई, नाही. कपाळ मोक्ष नाही जिजाई, फक्त मोक्ष. माझा विठू मोक्षच देणार. तोंड बघा त्या काळ्याचं, म्हणे मोक्ष देणार. सुद्या बोला ना घरी चला बुवा आणि ह्या चेटूक करणाऱ्याचा संग सोडा. विठुरायाकडे बघत जिजाई म्हणाली, माझ्या विठूला बोल लावू नकोस ग जिजाई. लावेन, एकदा नाही 10दा लावेन. मेल्याचं तोंड बघावंसं वाटत नाही तरी नाईलाजानं यावं लागतंय. उठा उठा, चला उठा. आणि तुम्ही सुद्धा जा आपापल्या घरी चला. भोवतीच्या लोकांकडे बघत जिजाई म्हणाली. लोक उठून उभे राहिले, जिजाईकडे बघायला लागले. आता माझ्या तोंडाकडे काय बघताय? निघा. हे असं रिकामं मंदिरात बसून राहण्यापेक्षा कामधंदा करा, घरदार सांभाळा. सारेजण मंदिराच्या बाहेर आले. ते आपापसात कुजबुजत होते. अरे काय बाई आहे, 4 लोकांसमोर नवऱ्याला बोलायला कमी करत नाही. हा ना भाऊ, मानपान तर नाहीच नाही, सदा भांडत असते म्हणे. नाही पण मी म्हणतो, बाईच्या जातीनं जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी का नाही? हा ना, जेव्हा तेव्हा बिजलीवाणी कडाडत राहते. तुकोबा कसं निभवत असन काय कळना बाबा. साधेपणा, समंजसपणा, 4 लोकांना घेऊन चालणं, प्रेमळपणा, सालसता हे सारे गुण ह्या क्षणी गळून पडले. लोकांनी तिला भांडकुदळ ठरवले. चालता चालता एक जण म्हणालाच, भाऊ तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण जिजाईचं तरी काय चुकलं? आता रथाच्या एका चाकानं चालायचंच नाही असं ठरवलं तर मग रथ चालणार कसा सांगा ना. संसाराचं सुद्धा तसंच आहे. हो ना भाऊ, तरी बाई माणसानं असं येऊन 4 लोकात बोलणं बरं दिसत नाही. मग सगळे आपापल्या घरी गेले. जिजाईनं नारायणला कडेवर घेतलं, ती निघाली. जिजाईच्या मागून तुकोबा घराकडे निघाला. मंदिरातून बाहेर पडताना तो 3-3दा मागे वळून विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघत होता. गाई जवळून वासराला ओढून दूर न्यावं तसं त्याला वाटत होतं. विठ्ठल मूकपणे सारं बघत होता. तुकोबा चूक नव्हता, कारण त्याचा जन्मच मुळी विठ्ठल भक्तीसाठी होता. पण ह्या साऱ्या गोष्टींपासून अनभिज्ञ असलेली जिजाई, तिचीही काही चूक नव्हती. एका साध्या सरळ घरंदाज संसारी स्त्रीला जे वाटतं तेच तिलाही वाटत होतं. पण तिला काय वाटतं याला अर्थ नव्हता.
विठ्ठलाला तुकोबा जेवढा प्रिय होता तेवढीच जिजाई सुद्धा प्रिय होती. कदाचित तुकोबापेक्षाही सरसच. पण तो ते दाखवू शकत नव्हता. प्रसंगाप्रसंगानं विठ्ठल तिच्या मदतीला धावत होता. ते तिला कळत नव्हतं. तिला कळावं असा विठोबाचा काही दावाही नव्हता. जिजाई आपला राग करतेय यावर विठोबाचं काही म्हणणं नव्हतं, कारण जे घडणार आहे ते त्याला ठाऊक होतं. परंतु विठोबाला हेही आवर्जून वाटत होतं, माझ्या लाडक्या तुकोबाच्या उंचीपुढे माझी जिजाई सुद्धा थिटी पडू नये. पण आपल्याला काय वाटतं, यापेक्षा जे डोळ्यांसमोर घडतं त्याला इतिहासाची साक्ष असते. विठोबा खिन्न झाला. रात्री तुकोबाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. तो बेचैन होता. आणि खाली लेकरांना घेऊन वाकळीवर झोपलेली जिजाई बाजेवरच्या आपल्या अस्वस्थ बोवाला अस्वस्थ होऊन बघत होती. तिचा आज कसा म्हणून डोळा लागला नाही. आज मंदिरात आपण जास्त बोललो का? आपण घरी येण्याआधीच बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. बोल्लोबाची सून जास्त बोलते, तोंडानं फटकळ आहे. म्हणूनच मगाशी बोवाला घेऊन घरी आलो तर गोकर्णा मावशीची सून तिला अंगणातच भेटली. कुठून? मंदिरातून आले वाटते. जिजाईकडे बघत गोकर्णा मावशीची सून म्हणाली. तुला कसं कळलं? आता बुवा तुमच्या माग माग येऊन राहिले आणि बुवा कुठं गावणार? मंदिरा बिगर कुठं गावायचे बुवा तुमचे? पण काय म्हणा जिजाई, नवऱ्याला लय धाका तुमचा. माझा? मग हे मी नाही, समजा गाव बोलते. आज लयच तासलं म्हणे बुवासनी 4 लोकांसमोर. पण काय म्हणा जिजाबाई, बाईच्या जातीला नाही शोभत आहे. माझ्या जागी तू असतीस ना तर कळलं असतं. काय बी झालं तरी असं काही सुनवायरीनं बोलायची उजागरी आमास नाही हा जिजाबाई. बाजूला बसलेल्या सासूकडे तिरक्या नजरेनं बघत गोकर्णा मावशीची सून म्हणाली. आणि इतरांना रीतभात चांगलं वाईट समजावून सांगणारी जिजाई एकदम उघडी पडली. ती चटकन दिंडी दरवाज्यातनं आत शिरली. तिचा रागा सुरू झाला. कोनाड्यात ठेवलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे तिने रागानं बघितलं. ही मूर्ती बोल्लोबांनी पंढरपुराहून आणली होती. काळ्या मेल्या, माझ्या सासऱ्याने भक्तिभावानं तुला घरात आणलं म्हणून मी ठेवून घेतलं. पण काळतोंड्या तूच माझ्या संसारावर उठलास. माझ्या बुवाला नादी लावतोस, घरादारापासून तोडतोस आणि मग मी रागानं बेफाम होते. माझ्यातल्या मीला विसरून जाते. एक हेकेखोर, भांडखोर, आक्रस्ताळी स्त्री माझ्यात येते कुठून, कशी येते ती? आणि हे सारं तुझ्यामुळे घडतं रे. मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्या देवा, माझ्या बुवाला नादवून तुला काय मिळतं रे? आणि तुझ्या अशा वागण्यानं माझं मग डोकं फिरतं. राग मावत नाही माझ्या डोक्यात. चांगल्या वाईटाची समज उरत नाही मज. आणि साऱ्यांच्या नजरेतनं मला उतरवून तुला मिळतं काय? रिकाम टेकड्या, तू नकोसच माझ्या घरात, अजिबात नकोस. तू नजरेस पडलास ना की पित्त खवळतं माझं. ज्या घरातल्या पिढ्यानपिढ्यांनी तुझी भक्ती केली त्याची अशी परतफेड करतोस रे? लाज कशी नाही वाटत रे तुला? माझ्या घरावरनं नांगर फिरवतोस, एक एक करून माझी माणसं नेलीस, भक्तीचा रंग चढवतोस आणि बुवाला पितवतोस. अरे मला एकटं पाडून काय मिळवणार आहेस तू? तू तू ना तू नकोच आहेस माझ्या घरात, अजिबात नको आहेस. असं म्हणून जिजाईनं कोनाड्यातल्या विठ्ठलाला पडवीतनं बाहेर फेकलं. मूर्ती अंगणात जाऊन पडली. विटेवरचा विठोबा थरारून उठला. जिजाईच्या रागानं संतापानं होरपळून निघाला. अंगणात केविलवाणा तुकोबा उभा होता. मूर्ती त्याच्या पायाजवळ येऊन पडली. त्यांनी ती उचलली. भरल्या डोळ्यांनी मातीनं भरलेल्या विठुरायाला निहाळलं. मग खांद्यावरच्या उपरण्यानं हळुवारपणे मूर्ती पुसून काढली, हृदयाशी धरली. पांडुरंगा माफ कर रे.
जिजाईला कळत नाहीये ती काय करतीये ते. जिजाई बाहेर अंगणात आली, तुकोबा पुढे उभी ठाकली. डोक्यावरचा पदर नीट करत तुकोबा पुढे हात नाचवत म्हणाली, खरंय हो बुवा तुमचं, अगदी खरंय. मला खरंच काही कळत नाही. कळत नाही म्हणून तर सारी चिंता वाटते. तुम्हाला खूप कळतं ना बुवा, म्हणून तुम्ही चिंतामुक्त आहात. सर्वांना वाऱ्यावर सोडायला तयार. मी मूर्ख म्हणून पोराबाळांची काळजी करते, तुमची काळजी करते. तुमच्यावर माझा किती जीव आहे हे कसं सांगू बुवा तुम्हाला. तुमच्या पोटात अन्न गेल्याशिवाय मी घास घेत नाही. एकटी बाई मी काय काय करू. तुमच्याकडे आशेनं बघते, पण तुमच्या नजरेत मी पोरं कधीच नसतो बुवा. तुमच्या नजरेत असतो तो गारुड करणारा गारुडी काळा. हो काळाच. जेवढा तो वरून काळा त्याही पेक्षा आतून काळा. मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही बुवा. तुकोबा शांतपणे उभा होता. तो आत जायला लागला तशी जिजाई खडाडलीच. बुवा, त्या माझ्या वैऱ्याला घरात आणू नका. माझ्या घरात त्याला जागा नाही. मनातून तर तो कधीच उतरला, आता घरातही नको. अगं जिजाई, त्याला कुठे टाकू. चुलीत घाला. असं बोलू नये. मग त्यांनी असं वागू नये ना बुवा. तुकोबानं हातातली मूर्ती तुळशी वृंदावनाजवळ ठेवली आणि मंजिऱ्याने लहडलेली डाळी सावळी तुळस आनंदानं मोहरून आली. कारण सावळा पंढरीचा राजा तिच्या वृंदावनाखाली निमूटपणे उभा होता. जिजाईच्या डोक्यात विचार सुरू होते. आजचा दिवसभराचा क्रम तिच्या डोळ्यांसमोर साकारत होता. ती अस्वस्थ मनानं बुवाचं कडं फेरणं बघत होती. तुकोबाची अस्वस्थता जिजाईला बेचैन करत होती. आणि रावळातल्या विठ्ठलाला तरी कुठे चैन होती. जिजाईचे आई आप्पाजी आता थकले होते. आप्पाजीकडून व्यापार उदिमाची बाहेरगावची कामं होत नव्हती. दुष्काळाचा तडाखा सगळ्यांनाच बसला होता. आप्पाजींनी आपला सारा बारदाना आटोपला घेतला होता. बुवा, थकलेली जिजाईची आई आप्पाजींना म्हणाली, हां बोल की. गुणाचे काही नातेवाईक देहूला राहतात. ते गुणाकडे आले होते. आवलीची खबरबात कळाली. असं म्हणून जिजाईच्या आईने डोळ्याला पदर लावला. कानावर माझ्याही येतं, पण नशिबापुढे काही चालत नाही ना. तिला चल म्हटलं येत नाही. बाळणपणाला आले नाही. खुंट्याला बांधून राहावं तशी ती घराला बांधू नये. तिचंही चूक नाही ना बुवा. ती स्वतःपेक्षा घराची, आपल्या कुटुंबाची काळजी करते. जावई बुवांचं मोठेपण कानी येतं. हो, पण त्यांच्या मोठेपणापायी पोरीच्या जीवनाची फरफट होतीये. जिजाईच्या आईच्या गळ्यात हुंदका दाटला. त्यांना आपल्या लेकीची तीव्रतेनं आठवण आली. मग ती हळूच म्हणाली, बुवा, बुवा जाऊन भेटून तरी या. थोडं सामान सुमान घेऊन जा. तूही चल की. नाही बुवा, मी नाही यायची. नको ते. भरजरी कापडात सांभाळून ठेवलेली माझी हिरकणी अशी मातीमोल झालेली मला बघवायची नाही हो. मी सामान सुमान बांधून देते तिच्यासाठी, मुलांसाठी. ते घेऊन जा. तेवढ्यानं काय भागणार आहे. मग ह्यापेक्षा आपण तरी काय करू शकतो. शेवटी फाटाचं बोलणं खरंच झालं म्हणायचं. पोरीच्या नशिबी यश नाही. घर मोठं भेटन पण सारं रित. जवा जवा इटुरायाचं नाव येईन तवा तवा हिचं नाव लोकांच्या मनात उभं ठाकीन. धनदौलतीपेक्षा नाव मोठं आहे ना आप्पाजी. युगानुयुग लोटतीन तरी पोरीचं नाव विसरलं जाणार नाही. आप्पाजींच्या मनात विचार सुरू होते, उलट सुलट विचार. काय खरं काय खोटं ते पांडुरंग जाणे.
उद्या मी जाऊन येतो देहूला. माझ्या मनीचं बोललात. जाताना विठ्ठलाचं दर्शन घेऊन जा. जावई बापू खूप मोठे आहेत, लोक मानतात त्यांना. पण बुवा, विठ्ठलाला सांगा जरा घरादाराकडे लक्ष द्यायची, त्यांना सुबुद्धी दे म्हणावं. जिजाईच्या आईचं बोलणं ऐकून विठ्ठल हसला स्वतःशी. तुकोबानं सकाळी उठून गाईला बैलांना चारा पाणी केलं, अंघोळ पूजा आटोपली, मुलांना सुंदर आवाजात भजनं गाऊन दाखवली. एक दोनदा जिजाई काम करता करता तिथे डोकावून गेली. तुकोबा मुलात रमलेले बघून जिजाई खुश होत होती. तुकोबाचे अभंग सुंदर आणि आवाजही गोड, ऐकत राहावा असा. सारा वाडा गोड अभंगानं भारावून गेलेला. जिजाईनं ताज्या दुधाचं फुलपात्र भरून मुलांना दिलं, तुकोबाला दिलं. तसे तुकोबा म्हणाले, दूध मला नको जिजाई. अहो घ्या, ताजं आहे. अगं दूध प्यायला मी काय लहान आहे? आणि मोठ्यांनी घेऊच नाही असं कुठं आहे? तू बोलण्यात हार मानायची नाहीस. हसत हसत तुकोबा म्हणाला. तशी जिजाई हसली, प्रसन्नपणे हसली. जिजाई तू कांद्यासारखी आहेस बघ, तुकोबा म्हणाला. म्हणजे मी काय डोळ्यात शिरून रडवते की काय तुम्हास? तसं नाही ग, पण कांदा कसा पाकळी पाकळीनं उमलत जातो. एक एक पाकळी अशी दूर झाली ना की आतली मऊ मुलायम पांढरी शुभ्र पाकळी नजरेस पडावी ना, तसा तुझा स्वभाव. काहीतरीच बुवा तुमचं. डोईचा पदर नीट करत जिजाई लटक्या रागानं म्हणाली खरी, पण तिच्या मनात आत्ता ह्या क्षणी इंद्रायणी वाहत होती, पूर यावा ना तशी. दोघांचं बोलणं ऐकून तुळशी वृंदावनाशी उभा असलेला विठोबा मात्र खंतावला होता. तुकोबानं असं मायेत गुरफटणं त्याला मान्यच नव्हतं. तुकोबाच्या हातून उत्तम सरस अशा अभंग रचना व्हायलाच हव्यात, जे अभंग समाज पिढ्यानपिढ्या गाईल. म्हणून तुकोबाचं असं घराशी बांधून राहणं विठ्ठलाला अजिबात पटत नव्हतंच पटत. तुकोबाला एकदम जाणवलं की विठू माऊली मंदिरात आपली वाट बघतीये. नवीन भजनाच्या उर्मी आपल्या मनात दाटून येत आहेत. आणि मग विठ्ठलाच्या भेटीचा, भजनाच्या उर्मीचा आंतरिक रेटा त्याला चैन पडू देईना. तो उठून उभा राहिला. येतो मी. बुवा दुकानात निघालात? तुकोबा चुप्प होता. त्याला खोटं बोलवेना, खरंही सांगवेना. तो दिंडी दरवाज्यातनं बाहेर पडला. वाटेत दुकान लागलं. क्षणभर त्याची नजर दुकानावर स्थिरावली आणि भारावल्यागत तुकोबा मंदिराची वाट चालायला लागला. कोणीतरी त्याला हात धरून चालवत होतं आणि तुकोबा गुणगुणला, चालविसी हाती धरोनिया, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. श्रोते हो, हा होता भाग 13वा. 14वा भाग उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.